नमस्कार. सोशल चर्चामध्ये आपले स्वागत आहे. दादा, अण्णा, भैया, वहिनी, श्रीगोंद्यामध्ये विधानसभेला डझनभर इच्छुक. कोणाची लागेल लॉटरी? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या सोशल चर्चा चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये बबनराव पाचपुते यांनी पहिल्यांदा कमळ फुलवलं. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. त्यामुळे इथली भाजपाचे नेते चांगले सतर्क झाले आहेत. मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. यंदा श्रीगोंद्याचा जर विचार केला तर 2 दादा, 2 अण्णा, 1 भैया आणि 1 वहिनी असे अनेक इच्छुक उभे आहेत. या यादीत आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, अनुराधा नागवडे, साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार असे अनेक लोक इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची महाआघाडी नेत्यांची सलगी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी विखे घराण्यावरील निष्ठा जपत काम केलं. आता विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी शेलार व त्यांचे पुत्र बेलवंडीचे सरपंच म्हणजे ऋषिकेश शेलार यांनी घोंगडी बैठका घेतल्या आहेत. विधानसभेसाठी महायुतीकडून बबनराव पाचपुते तर महाविकास आघाडीकडून राहुल जगताप हे मुख्य दावेदार आहेत. मात्र महायुतीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांच्याकडून राजेंद्र नागवडे यांनीही उमेदवारीसाठी शब्द घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी घनश्याम शेलार तर उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांना शब्द दिल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत कोण उमेदवार राहणार याची मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे आता सर्वच उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले व त्या अनुषंगाने तयार करत असल्याने उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच अपक्ष देखील काय काम करतात ते देखील पाहणे महत्वाचे ठरेल. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोणाला भेटू शकते उमेदवारी? कोण होऊ शकतो आमदार? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.